अमृता एक मिनिट. अरे तू इथे काय करतोयस? चल लवकर, माईने बोलावलंय तुला. ते सोड. हे बघ, क्यूचा मेसेज आलाय. मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेते आहे आणि त्याला जबाबदार अमृता असणार आहे. हे बघ अमृता, हे असं नाही झालं पाहिजे आणि क्यूच्या मूर्खपणामुळे तुझ्यावर आज आता कामा नाही. मी जाऊन बघतो, तू इथलं सगळं सांभाळून घ्या. अक्षय, तू कियाराला वाचवायला गेलायस की मला? थांबलीस का? लाव. अगं लाव ना कुंकू. असंही माझ्या हक्काचं कुंकू आहे हे. अपशकून झाला. क्यू क्यू अमृता, अमृता, तुला अक्षयला बोलवायला पाठवलं होतं ना इकडे, आणि तू इथेच येऊन बसलेस. सगळ्यांचा खोळंबा करून ठेवलायस तू तिकडे. अक्षय कुठे आहे? तो बाथरूम मधून आला की त्याला ताबडतोब खाली यायला सांग. समजते तुला? उखाणा घ्यायचा आहे तुला तिकडे. सगळे थांबले तुझ्यासाठी अगं. आणि अक्षयला सांग मी बोलवलंय. लगेच यायचंय, कळलं? लगेच म्हणजे लगेच. अक्षय लवकर ये. अमृता प्लीज एक उखाणा घे ना. आणि लवकर घ्या, जास्त वेळ नको लागू. काय चाललंय तुमचं लहान मुलांसारखं? अमृता, उखाणा मोठ्याने घ्यायचा आहे. नाहीतर मनातल्या मनात अखंड भाऊजींच्या नावाचा जो जप करत असते ना, तसा घ्यायचा नाहीये. आणि हो अमृता, उखाण्यातच घ्यायचं आहे, नाहीतर नुसतंच म्हणशील अक्षय. घे छान चौखाना घे. हो सौभाग्य राहो अखंड, संक्रांत सरली हसू, अक्षयरावांना आयुष्यभर जपेल. घाडग्यांची ही सून. वा वा, खूप छान घेतला तुमच्या सोन्याने उखाणा. हो ना, एकदम मस्त, मजा आली. चला भाग्यश्री, तुम्ही घ्या आता उखाणा. चला चला घरी. आता असं नाही चालणार. हिला केलास की नाही? चला चला चला. माई आधी तुम्ही. काय मूर्खपणा आहे हा? काय मूर्खपणा आहे हा? मी मूर्खपणा करतेय? मी मूर्खपणा करतेय? च्या घरच्यांनी माझा इतका अपमान केला तेव्हा काही नाही बोललास तू, फक्त बघत बसलास. हेच तुझं प्रेम आहे अक्की? तुला कळत कसं नाही यार क्यू? सगळं नीट चाललं होतं ना, तू का आलीस इथे? सगळं फिसकटवून ठेवलंस तू परत. मी फिसकटवलं? मग काय? इतक्या हौसेने आलेली की तुझ्या नावाचं कुंकू लावून घेईन मी, पण मलाच बोल तू. तुझ्या घरच्यांनी सगळ्यांनी इतका अपमान केला माझा, तेव्हा नाही मध्ये पडलास तू? हा, तेव्हा नाही बोललास काही? पण अमृताचं नाव लिहिलं
आहे. तू मला आणि अमृताला वाचवायला आलायस इथे. कियो प्लीज यार, कियो आय लव्ह यू प्लीज. तू काही वेडेपणा करणार नाहीयेस. आधी उतर गाडीतून, उतर तू गाडीतून खाली चल लवकर. नाही मी नाही उतरणार. कियो प्लीज प्लीज समजून घे ना यार. कियो नको तमाशा करू यार. कियो तू काही वेडेपणा करणार नाहीयेस यार. ऐक ना माझं, मला काळजी वाटतं यार तुझी. प्लीज. रिअली यू रिअली लव्ह मी. शंका घेतेस तू माझ्यावर. ओके देन, मग चल माझ्यासोबत. कुठे? एक मिनिट, कुठे? यू लव्ह मी ना, देन डोंट आस्क मी क्वेश्चन्स. चल फक्त. कियो वेडेपण कुठे? अगो बाई, काय झालं? अगं अमृता, अगं अमृता, तुझं कुंकू पुसलं गेलं. बघू काय झालंय. अगं घामामुळे पुसलं गेलं असेल. एवढी कशाला ओरडतेस? घाबरा झाला माझा जीव. जा नीट करून ये. जा, घाबरू नकोस, काही नाही झालेलं. जा. आणि असं होतं. मग काय, मग काय वसुधा, तू पण काकूचं तेच सांगतात तुला. मग वसुधा होतं हो असं. तिचं एक भारी प्रेम आहे ना पण आमच्या सुनेवर, बरोबर. म्हणून काळजी वाटते बघ. हो की नाही? चला माई, आम्ही निघतो. हो नमस्कार. बर 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 बर, सांभाळून जा. माई यांना खालपर्यंत सोडून येते. होय. चल. माई, आता मीही निघते माई. अहो आता जेवूनच जा ना. नाही नको, पुढच्या वेळेला येईन तेव्हा थांबेन ना. अहो तुमच्या लेकीला हाताशी धरून आमच्या मृदुलेंनी गुळपोळ्या केल्यात, निदान त्या तरी घेऊन जा. त्या दिल्याशिवाय सोडणार नाहीये मी तुम्हाला. मागच्या वेळेचा त्यांचा एक डबा आहे आपल्याकडे. हो. त्याच्यामध्ये तिळगुळ दे घालून आणि आपल्या डब्यामध्ये गुळपोळ्या दे. बाई तुम्ही येता जरा बरोबर. अगं आले, लक्ष द्या. आलेच हं? थांबा. छान झाला हा कार्यक्रम. हो हो हो, पण काय हो, आमच्या त्या अक्षयमुळे सगळ्या रंगाचा बेरंगच झाला. अहो काय बोलताय हे? अरे तसं नाही, अहो अमृताच्या हातून नेमकं हळदी कुंकाचं ताट पडलं, अपशकुन झाला ना. असं होतं कधीतरी. माई म्हणायला नाहीत का? हो, पण हे कधी कधी नाही ना. अहो ती नेमकी अक्षयची गर्लफ्रेंड येऊन उभी टाकली अमृतासमोर. काय होणार बिचारे पोरीचं? थरथरली ना ती, आणि हळदी कुंकाचं ताटच खाली पडलं. म्हणून तर माई आणि मृदुला त्या मुलीला चड्डीशी घेऊन गेल्या.